स्वामी देवांना ओळखलं नाही, त्यांचं सामर्थ्य ओळखलं नाही, तर काय होतं प्रपंचामध्ये? प्रपंचामध्ये जेव्हा माझ्यासमोर एखादा प्रश्न निर्माण होतो, प्रपंचामध्ये जेव्हा एखादा प्रश्न माझ्यासमोर उभा होतो, त्यावेळेला मी स्वामी देवांचं सामर्थ्य ओळखलं नसल्याने मी गडबडून जातो, मी घाबरतो, मी इथे तिथे धावायला लागतो, मी इथे पळतोय तिथे पळतोय, इथे जातोय तिथे जातोय. अरे काय चाललंय काय बाबा? अरे काय झालंय? काय झालंय काय? अरे नाही, माझ्यासमोर एवढा मोठा प्रश्न निर्माण झालाय. अरे तुझ्यासमोर जर प्रश्न निर्माण झाला आहे तर यावेळेला तू स्वामी नाम मुखात घ्यायचंय आणि स्वामी चरणांना घट्ट मिठी मारायचे. तेवढं जर घडलं तुझ्याकडून श्रद्धेनं आणि विश्वासानं, श्रद्धेनं आणि विश्वासानं, आणि जर तू त्यांना जाणलं असशील तर तुझ्या लक्षात येईल की प्रश्न माझ्यासाठी जरी मोठा असला तरी स्वामी देवांसाठी काही तो मोठा नाही, आणि ते माझ्यावर प्रेम करतात. होय, स्वामीदेव आपल्या प्रत्येक भक्तावर प्रेम करतात बाबा. अरे ते माझ्यावर प्रेम करतात, आईसारखं माझ्यावर प्रेम करतात. मग माझ्या जीवनामध्ये जर यातायात निर्माण झाली तर ते माझ्यावर कृपा करून मला या संकटातून सोडवणार नाहीत असं होणं केवळ अशक्य, आणि स्वामी चरणाशी काहीच अशक्य नाही. आणि म्हणून तर स्वामी भक्त जयघोष करत असतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. होय, करतात, आणि भक्तांसाठी तर नक्कीच करतात रे बाबा. मात्र त्यासाठी काय व्हायला हवं? आपण स्वामी देवांना ओळखणं आवश्यक आहे, त्यांचं सामर्थ्य ओळखावं, त्यांची कृपा ओळखावी, त्यांचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करावा, त्यांचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करावा. भगवंतांनी जेव्हा 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाला विभूती योग सांगितला, विभूती योग सांगितला, त्यातला 41 आणि 42वा श्लोक जर आपण पाहिलात तर भगवंतांनी काय सांगितलंय? अरे अर्जुना, त्याला सुभद्रापती असं त्याने त्यावेळेला संबोधन केलंय. काय म्हणाले भगवंत? अरे या विश्वामध्ये जे जे तुला दृश्य होतंय, पदार्थ, वस्तू, जीव, सजीव, निर्जीव, जे जे काही तुला दृश्य होतंय त्याचं तू रूप पाहतोस, त्याचं स्वरूप तू पाहत नाहीस. ते जर पाहिलंस तर तुझ्या लक्षात येईल या विश्वातील प्रत्येक वस्तूचं, प्रत्येक जीवाचं बीज जे आहे ते मीच आहे. माझ्याशिवाय म्हणजेच ब्रह्माशिवाय हा संसार जो आहे तो व्यक्तच होत नाही, तो आकारालाच येत नाही. मग तो दृश्य कसा होईल बाबा? म्हणून मला सर्वत्र पहा, मला सर्वत्र पहा. मला सर्वत्र पाहिलंस म्हणजेच सर्वत्र समबुद्धी ठेवलीस, आणि समबुद्धी ठेवून जर तू माझी भक्ती तुझ्याकडून घडली, माझी भक्ती तुझ्याकडून घडली, तर तुझ्यासाठी कोणतीच गोष्ट मी अप्राप्त ठेवत नाही. ती प्रत्येक वस्तू, ती वस्तू, प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी मी प्राप्त करून देतो, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला माझा भक्त प्रिय आहे, आणि जेव्हा मला माझा भक्त प्रिय असतो तेव्हा माझ्या भक्तासाठी मी काय वाटेल ते करायला तयार असतो. आणि यासाठी आज या कलियुगामध्ये स्वामींसारखं आपल्या भक्तासाठी काय वाटेल ते करायला तयार असणारं आणि भक्ताला साक्षी होणारं, भक्ताच्या समोर उभं राहणारं दुसरं दैवत विरळ आहे. होय, नक्की सांगतो आपल्याला. मात्र आपण त्यांना ओळखणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलंय ज्ञानेश्वरीमध्ये, विभूती योगामध्येच, अरे सूर्य एकटा आहे म्हणून आपण अरे तो एकटाच आहे काय त्याचं असं म्हणण्याचं कारण नाही. कारण तो आपली प्रभा सर्व विश्वाला देतोय. सर्व विश्व त्याच्यामुळे प्रकाशित होत आहे. म्हणून आपण अरे तो एकटाच आहे काय, आम्ही किती आहेत बघा. अरे असं नाही बाबा, असं नाही. तो एकटा आहे
म्हणून त्याला कमजोर समजण्याचं कारण नाही. कारण प्रत्येक ठिकाणी माझी विभूती तुला दृश्य होईल. एखाद्याला आपण असं म्हणणं की हा कमी आहे, हा मोठा आहे, हे दोषयुक्त आहे असं भगवंत म्हणाले. एखाद्याला आपण निर्धन समजण्याचं सुद्धा कारण नाही.